आदर्श ग्रामविकासाचा प्रेरणादायी चेहरा नागतीर्थवाडी. स्वच्छता, लोकसहभाग आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडीने आदर्श ग्रामविकासाचा नवा अध्याय घडविला आहे. सलग 2 वर्षे जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक, आदर्श शाळा, तंटामुक्त गाव आणि जलसंधारणासह विविध पुरस्कारांनी गावाचा गौरव झाला आहे. सरपंच सौ कोमलराज गुणाले यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला ग्रामपंचायत, कर्मचारी आणि ग्रामस्थांची भक्कम साथ लाभली. लोकसहभागातून विकासाची नवी ओळख निर्माण करणाऱ्या नागतीर्थवाडीचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी कोमल धोंडराज गुणाले, नागतीर्थवाडी लोकनियुक्त सरपंच, तालुका देवणी, जिल्हा लातूर. आमच्या गावाची लोकसंख्या 552 2011च्या जनगणनेनुसार आहे. महिलांच्या सहभागातून प्रत्येक महिलांच्या नावाने कोविडमध्ये 121 वडाचे झाडे लावली आहे आणि शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, मंदिर सोलार वीज बिल मुक्त केलेलं आहे. गावामध्ये 36 ठिकाणी CCTV कॅमेरा बसवण्यात आलेला आहे आणि 4 वर्षाच्या अगोदर आम्हाला काही ग्रामसभा घ्यायची असली तर आधी दौंडी द्यावी लागत असते, पण आता प्रत्येक पोलावर 16 स्पीकर बसवण्यात आलेले आहेत. पण ग्रामपंचायत मधून अनाउन्स केलेले सगळ्या गावाला ऐकू जाते. उत्पन्नातून 360 चिंचेची झाडे लावलेली आहेत. ग्रामपंचायतच्या पाठीमागे गायरान होतं, त्या गायरानामध्ये चिंचेचे झाड लावले आहेत आणि गावातील खर्च वाचवण्यासाठी 17 ठिकाणी बायोगॅस बसवण्यात आलेले आहे. गावामध्ये 20 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार केलेली आहे. शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत तिन्ही पण ISO केलेली आहे. फ्री वायफाय वाटप करणारी मराठवाड्यातील पहिली ग्रामपंचायत ठरलेली आहे. कोविड लस मध्ये दोन्ही पण लस पूर्ण केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आमचं गावात पहिला क्रमांक आलेला आहे. आमच्या गावामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना आमच्या या कामाची दखल घेऊन एकमत परिवाराने आम्हाला सन्मानित केलं. त्याबद्दल एकमत परिवारांचे मनपूर्वक धन्यवाद.